नमस्कार, जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। लग्नानंतर नववधूकडून 4 लाखाची फसवणूक। लग्नानंतर नववधूसह सोबत असणाऱ्या 2 सहकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी सुमारे नवऱ्याची सोन्याच्या दागिन्यासह 4,16,000 रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार नवरदेवाचा भाऊ पांडुरंग गजानन बाबर राहणार बारडवाडी तालुका राधानगरी यांनी राधानगरी पोलिसांमध्ये दिली। यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी नववधूसह 2 आरोपींना अटक केली आहे। या टोळ्यांकडून आणखीन लग्न फसवणुकीची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। याबाबत राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी पांडुरंग बारड यांचा भाऊ रमेश बारड यांचा विवाह राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ राहणार मोहाळ जिल्हा सोलापूर याच्याशी 26/4/2024 रोजी करण्यात आला। यावेळी सुवर्णा अमोल बागल, अमोल शहाजी बागल राहणार जवाहरनगर मोहाळ हे उपस्थित होते। लग्नानंतर 27/4/2024 रोजी नंतर दुसऱ्या दिवशी नवरी घरातून पळून गेली। यावेळी लग्नासाठी दिलेले स्त्रीधनासह सोन्याचे गंठण, टॉप, नेकलेस, मणी, मंगळसूत्र, चांदीचे पैंजण, साड्यासह अन्य वस्तू अशा सुमारे 4,16,000 रुपयाचा ऐवज घेऊन पलायन केले। लग्नासह सोन्याच्या दागिन्यासह रोख रकमेची फसवणूक झाल्याचे नवऱ्याचा भाऊ पांडुरंग बारड यांनी राधानगरी पोलिसांमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।